परेश परेश समोर कर रत्नागिरीच्या राजाचं दर्शन घ्यायला कुठे जाता पार्किंग तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. हा झटपटीचा ब्लॉग होतोय. कालच आम्ही नाशिकवरून आलो आणि आज मी सकाळी जरा कामानिमित्त बाहेर गेलो. तुम्हाला बोलून ऍडमिशन वगैरे प्रोसेस त्याच्यात खूप वाजली. तर आजचा ब्लॉग करण्याचा हे म्हणजे आज मोठा कार्यक्रम आहे रत्नागिरीत. तर 2 कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचे. खरं तर एका कार्यक्रमाला निघालोय, दुसरं तुम्ही थंबनेल टायटल वगैरे बघितलाच असाल. तर निघूया पुढे. आणि तर मित्रांनो निघालोय आता. आधी जातोय पावसला. शेट आलेले आहेत, यांची शेटचे पिताश्री आलेले आहेत. तर निघूया आता. आहोत भाट्यात. एक काम होतं ते झालेलं आहे. पाऊस आता झरीविनेक सोडलंय. आज पावसाने काय पाऊस नाहीच आहे, पण काळो काळा करून ठेवलाय ना. काळोख नाही झालंय. नाही काळो अरे बघ ना तरी. अरे काळे ढग तरी आहेत. नाही काळे बोलतात. ठीक आहे ना. मग चंद्राची सावली सूर्यावर पडणार का सूर्याची सावली चंद्रावर पडणार ते आता शोधून नंतर सांग. चंद्राची सावली सूर्यावर पडणार. आज सूर्याची सावली चंद्रावर. सूर्याची मावशी बाहेर गेली. चंद्रा परेश रावल. हेराफेरी का परेश रावल. तर एवढ्या लवकरून काय फायदा नाही. ज्याच्यासाठी आलेलो एवढी गडबड करून येऊन फायदा नाही. मला जे सामान द्यायचं होतं ते देता आलं नाही. तर गाड्या पाठी लावलेल्या आहेत. आता आम्ही फोटो वगैरे काढायला गाड्या मस्तपैकी लावलेल्या आहेत. कारण का हाच वेळ आहे जी सगळे जोपर्यंत कार्यक्रमात आहेत तोपर्यंत आम्ही मस्तपैकी हाच वेळ आहे जोपर्यंत सगळे कार्यक्रमात आम्ही सगळे मस्तपैकी फोटो काढून घेऊ. तो वेगवेगळ्या पोझिशनमध्ये गाड्या लावून फोटो काढून घेऊया ना ब्रो. काय बोलतो? थांबा आधी हे बघ. आता दाखवतो तुम्हाला जन्नत. इकडे माझ्याकडे लेट्स गो. समोर कर कॅमेरा. And then here is the grip. जेल आहे वगैरे पण नाही. आंब्याची खरं तर बाग आहे. मग आम्ही पोझिशन पण जरा चेंज केलं. मी म्हटलं जाता जाता जरा शॉर्ट घेऊया. तर रेडी लेट्स गो. आता याने मागची वेळी गाडी घेतली होती ना त्यावेळी गाडीचं काम निघालं होतं. मी एवढे गेलो. मला वाटलं की नाही मे बी माझी चूक आहे काहीतरी, किंवा मला वाटलं मला सवय नसेल डिझेलची म्हणून असेल. पण नंतर मग काल एक क्लचच गेलेला. विचार का टोयोटा बाईक. एक नंबर कडक आहे कडक. मी विचार काय आलं होतं परवा जेव्हा आला होता मी तुम्हाला बोललो ना मागे गेला होता. तर त्यावेळी आलेला मी लांजात गेलो होतो. तर त्या दरम्यान ना क्लच पेट गेलेली माझी. पण मला ते कळण्यात येत नव्हतं काय झालं नक्की प्रॉब्लेम. कारण हा गाडी चालू होता आणि मला वाटलं पेट्रोल चालवतो डिझेल यायला येत नाही. आणि ज्याला माहिती आहे टोयोटा डिझेलचे क्लच भरपूर हार्ड असतात. भरपूर म्हणजे भरपूर डिझेल गाडीची स्पेसिफिकली. तर त्याच्यामुळे ना जेव्हा आला होता याचा हा रेस करत होता भरपूर. आणि मी याला शेवा आलो होतो किती रेस करतोय. पण नंतर मी याला दुसऱ्या दिवशी जेव्हा सोडायला गेलो ना तेव्हा गाडी उठतच नव्हती लिटरली. विचार पण
गाडी कुठेही असं नाही की ब्रेकडाऊन झाली, काय थांबली कशामुळे, की क्लच पेट गेला म्हणून ते गेअर वगैरे शिफ्ट करायचा प्रॉब्लेम येतो, काहीच नाही. एक नंबर म्हणजे टोयोटा मानला टोयोटा. तर आता आम्ही पुढे नदीच्या इकडे थांबलो होतो. येताना जो शूट बघितला तुम्ही, आम्ही बोललो ना नदी आहे, तर पण म्हटलं इकडे पण एक चांगल्या जागा दिसली. इकडे मी आधी पण आलोय मे मध्ये वगैरे. तर अंकित होता माझ्यासोबत, त्याची एक्सपिरियन्स घेऊन आलो होतो आम्ही. पाणी बघ काय दिसतं. आता तुम्हाला इकडचं नदीचं पाणी नुसतं दाखवतो, थांबा. गाडी बघा, अरे साईडला लूक आलाय. जी रेटवले ना आम्ही आता, फोटोग्राफी काही कमी होत नाही आमची. म्हणतातून हा सकाळी अंकितला सांगतो नाही काळोख नाही हा, ह्याला काहीच म्हणतातून जे आता थोडा वेळ पूर्वी पडून गेलं. हा मगाशी त्याचं म्हणणं काय की ऊन नाही, ऊन पडतंय, तू चष्मा काढ. त्याला म्हटलं ऊन पडलं म्हणजे काय असतं, पावसाचा जो काळोख पडतो तेव्हा ती शांत ऊन असतं. हा पण तो काळोख केलेला असतो पावसाने, आणि नंतर जे प्रॉपर जे ऊन पडतं तसं पडलेलं नव्हतं. त्याला तसं सांगत होतो, ऐकत नसाला. मला दाखवतो आधी तर चप्पल बघा, मी लोफर सुद्धा घाण केलेत. आणि आता मगापासून ज्या आम्ही गाड्या रेटवल्यात ना, नुसतं तुम्हाला हे आजूबाजूचं दाखवतो काय कशी ड्रिफ्ट मारली. 360 असं म्हणजे गोल फिरून बघा नुसते रेटवलेली आहे इकडे. हे जे रेटवणं दिसणार 3 गाड्या आहेत नुसत्या. ही एक ही याच्यात शामिल आहे, ती दुसरी, आणि नंतर आहे ना अंकितची गाडी जो की पळ काढून पळालेला आहे. माझी गाडी पण या साईडने आहे, ह्याची गाडी बघा इकडनं किती रंगली. हे बघा प्रॉपर लेवलला त्यांनी मगाशी चिखलातच घातलं नव्हती. तर बघा टायरनी फुल, म्हणजे तरी ह्याची गाडी नवीन टायर आहेत, नवीन टायर आहेत म्हणून ठीक आहे. माझ्या गाडीचे तर हा टायर दिसतोय, हा टायर पार झिजलेला आहे, गेलायच, आणि त्याच्यामुळे फुल तमाशा. सगळे आता बाहेर पडलेत, आपण पण निघूया इकडनं डायरेक्ट. जेव्हा गणपतीच्या यायला जाऊ तेव्हाच डायरेक्ट ब्लॉग सुरू करतो. आता काय रत्नागिरीतच जायचंय, जसं आला तसाच प्रवास. मी फर्स्ट टाइम आलोय. मी पण फर्स्ट टाइम मी काय असतो बट आगमनाला मी नाही आलो, नगरीत नसतो मी मिरवणुकीला कधी असं आलो नाही कुठल्या. मी इव्हन आय गेस मी मुंबईतल्या पण कुठल्या मिरवणुकीला गेलो नाही. हे फर्स्ट एक्सपिरियन्स होतं माझा मिरवणुकीचा, आणि खूप मस्त होतं, खूप वेगळं होतं, आणि मला खूप आवडलं. माझं मजा आली. माझं पण तसं बघायचं फर्स्ट टाइम आहे. मी आगमनाला कसं असं स्पेशली आलो नाही. आम्ही इकडनं जाताना वगैरे फोटो वगैरे काढलेले आहेत, व्हिडिओज पण बनवलेले आहेत, पण आगमनाला मी सुद्धा पहिल्यांदा आलो. भाई साहब काय मजा आली माहितीये. विचार अख्खी रत्नागिरी तिकडे आहे, म्हणजे अजून आली पण नाही, अजून भरपूर कमी लोक आलेत. म्हणजे जेवढे आताशी किती
आताशी 6:30 झालेत. 6 वाजता आम्ही काहीतरी तिकडनं निघालो, पण भरपूर रश होता. म्हणजे एवढी जण स्वागताला होती ना, विचारू नका. आता तर मिरवणूक चालू झाली. अजून ही मिरवणूक TRPतून चालू होते आणि थेट मारुती मंदिरला जाते. मारुती मंदिरला जाय पण तो जो माहोल होईल ना, आपण जायचंय परत. आपण आता घरी आलेलो ना, जरा फ्रेश होतोय कारण दिवसभर बाहेर होतो. सकाळपासून मी बाहेर आहे. सकाळी जो 10ला वगैरे बाहेर पडलो, हा काय लवकरच पडलो, 9, 8:30 जो बाहेर पडलो तो आता आलोय घरी. जरा फ्रेश होऊया, नीट प्रिपरेशन करूया आणि मग परत तुम्हाला आपल्या रत्नेरच्या राजाचा दर्शन देऊया ना नक्कीच. तर मित्रांनो, फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता ऑलमोस्ट 8 वाजलेत, 8, 8:15 झालेत. जरा उशीरच झाला फ्रेश वगैरे व्हायला. साहेब पण आडवा झाले होते, आम्ही पण कंटाळलो होतो. सो मग आता सगळे फ्रेश झालं. आता परत आपण जाणार आहोत रत्नेरच्या राजाचं दर्शन घ्यायला. म्हणजे अजून सुद्धा मिरवणूक चालूच आहे माझ्यामध्ये. आता भरपूर जी तुफानी गर्दी असेल ना बॉस, म्हणजे जो मी सकाळी आता दुपारी शूट घेतला ना, तो मला माहिती आहे मला एवढा जवळून जाऊन शूट घेऊन घेता येणारच नाही. पण तरी बघूया किती जमतंय. बाकीची यांकीच आला होता मागाशी, तो आला आणि गेला पण तो पुढे होतोय. त्याला म्हटलं मी येतो. अजून बाकी कॉम्बिनेशन घातला नाही, पण ठीक आहे, चांगलं वाटतं. ब्लॅक पोलो टी शर्ट मध्ये घालतात ब्रो, पण शूज आता जाऊया दर्शन घेऊया ना ब्रो. गणोदेप्पा मोरया टाकू शकतो. तुम्हाला वरती लाईट्स बघू शकता, ते दिसतात. होणार आहे आता माहोल मस्त होणार आहे. हो, आता आपण आलोय कुठे, कुठल्या एरियाला, आरोग्य मंदिर एरियामध्ये आलं. आणि इथे समोर आपल्याला दिसतंय गणपतीची मिरवणूक चालू आहे. गाडी ट्रॅफिक आहे सगळी. हा दुसऱ्या रोडनी चाललो आपण ना, तरी पण ट्रॅफिक तरी भरपूर. आम्ही एका जागी गाडीला लावणार आहे आणि चालत जाणार आहे आपण. पार्किंगचे जाम वांदे आले. पार्किंगचे कुठे जाता पार्किंग नाही भेटत आहे. आणि गाडी पण विजय गल्लीला घुसवली, असं विजय गल्लीत घुसवली असा विषय नाही. पार्किंगचा जाम इकडे ट्रबल आहे. मला आता भाई पाय लेवलला पार्किंग भेटतंय. लाईट चालू आहे. तर आता बघूया राजाचे दर्शन घेऊया की. आता नुसतं व्ह्यू बघा, व्ह्यू दाखवतो. मी आता आलोय जरासा पुढे. मला पार्क भेटायला येतो असं बोललाय. बघूया होतंय काय, कारण का मला त्याचा आवाज येत नाही, त्याला माझा आवाज येत नाही. आणि कुठं आम्हाला एकमेकांना माहित नाही. बुलेट घेऊन कोणाची बुलेट? मित्राची आहे भाई. होय काय? काय आता मला वाटलं काय भेटत नाही गावला. नाही, फक्त ब्लॉगर नाचायला पण लागतं गणपती. होय काय? असे भाऊ काय ऐकत नाही. भावाला पोलिसांनी सांगितलं बाबा इकडनं जाऊ नको, धडकशील, तरी भाऊ काय ऐकत नाही. बुलेटचा आवाज करत करत चाललाय. साहेब भेटलेले आहेत, अक्षय साहेब सुद्धा भेटलेले आहेत. रायडर रायडर
टरटरून आणलाय, धन्यवाद त्यासाठी. जन्नत दाखवली सकाळी, मी दाखवली, आता याने दाखवला नाही. चले दाखवायचा फोन कर मला. तर मित्रांनो असा होता हा व्लॉग. मस्त झालं गणपतीचं दर्शन. मी पहिल्यांदा आगमनाला गेलो, म्हणजे स्पेशली असं आगमनाला पहिल्यांदा गेलो होतो. हा तुम्हाला खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा प्लस आर्यनचा. आर्यन माझा भाऊच आहे आणि सो त्याच्यानंतर आम्ही जरा फॅमिली टाईम होता म्हणून पप्पा वगैरे पुढे गेले, मग मी पण त्यांना जॉईन झालो. नंतर तिकडे बघितलं तुम्ही लास्ट शॉटमध्ये पार्टी सोडलं. तर तेच, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया आणि शेअर करा. जेवढ्यात जास्त होत असेल तेवढा नक्की शेअर करा. तर मी भेटतो असंच तुम्हाला क्रेझी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओव्हर अँड आउट. आणि पोस्ट क्रेडिट सीन सोडू नका, एंडपर्यंत बघा.